कधी आपण भेटत असतो आणि एखाद्या विषयावरती आपण चर्चा करत असतो किंवा मत मांडत असतो. आजचा विषय असा पहिल्यांदाच ज्योतिषशास्त्राचा आहे, ग्रहांच्या माध्यमातून जातकाला दिशा कशी. भविष्य म्हणून आपण ओळखतो समजतो. पण 21व्या शतकामध्ये माणसाला दिशा देण्यासाठी हे शास्त्र हा विचार केला पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी प्रारब्ध घेऊन आला असं म्हटलं जायचं, म्हणून भविष्य शब्द आला. आज यात ग्रहांच्या चौकटीतून जातकाला दिशा कशी देते, कारण डायरेक्शन देण्यासाठी हे शास्त्र आहे. आजच्या 21व्या शतकात बदलण्यासाठी नाही, डायरेक्शन द्यायची, योग्य दिशा कशी द्यायची हा त्यातला प्रश्न होता. आणि दिशा आज हे शास्त्र देऊ शकतो. जसं प्लॅनिंगप्रमाणे आर्थिक प्लॅनिंग करतो आपण, कुटुंबाचं प्लॅनिंग संपलं तर आर्थिक प्लॅनिंग होती माणसाला. जेव्हा इकॉनॉमिक येतं तेव्हा इकॉनॉमिकमधून व्यवहारामध्ये मतभेद असतात आणि मतभेद हे व्यावहारिक असतात. ते त्यात आल्यामुळे दिशा देण्याचा प्रश्न निर्माण झाला. माणूस जन्मल्यापासून दिशेचा विचार करावा लागला आणि ग्रहांच्या चौकटीत पाहावं लागेल. ग्रहांची तीच कारकत्व आहे आणि कारकत्व ज्या पद्धतीने आपण विचारात घेतो, रवी आत्मा, चंद्र मन, मंगळ पराक्रम, धडाडी, बुद्धी, या ठिकाणी गुरु ज्ञान, शुक्र वैशिक भावना, शनी कर्तृत्व, या ठिकाणी याच ग्रहांचा विचार. पण आपल्याकडे जातक कोण आहे? एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर आजच्या काळातला प्रश्न सांगतो मी, आजच्या काळाप्रमाणे बघतो. आज माझ्याकडे जेव्हा जातक येतात तेव्हा मुलाचे आई वडील येतात, मला विचारतात की आमचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे, पण तो हट्टी, तो दंगा जास्त करतो, अभ्यासाकडे लक्ष नाही. हे जेव्हा विचारलं जातं त्या व्यक्तीला मार्गदर्शन कसं करायचं हा प्रश्न आहे. आणि दिशा देण्याचा प्रयत्न जेव्हा करायचा असतो त्या पत्रिकेत विचारायला कोण आले तर आई वडील, आणि पत्रिका कोणाची आहे तर त्या मुलाची. मुलाच्या पत्रिकेचा जेव्हा विचार करायचा, मुलाच्या पत्रिकेवरून आईवडिलांची अपेक्षा मला कळली. मुलाकडून आईवडिलांची अपेक्षा काय आहे, त्या अपेक्षा नसल्या पूर्ण होत असल्यामुळे हा प्रश्न घेऊन जात होत असतो. प्रश्न काय येतो हा विचार केला पाहिजे. मग आपल्याला आईची पत्रिका आपल्याकडे नाही, वडिलांची पत्रिका नाही, आपल्याकडे त्या मुलाची पत्रिका. त्या मुलाच्या पत्रिकेतली गणितं व्हायला मग कारकत्व काय देणार? 30 कारकत्व आहे. वयाच्या 5-6 वर्षाला तुम्ही कशा पद्धतीने माझ्याकडे जेव्हा एखादी केस येते अशी, तेव्हा मी त्याचा खूप बारीक विचार करतो आणि त्याला मार्ग देतो. कारण मी त्या ठिकाणी काय पाहतो, त्या मुलाचा जो लग्नेश आहे हा कशा पद्धतीने ॲक्टिव्ह आहे आत्ता. त्याच्या ओरिजिनल प्रारब्ध कुंडली जन्मल्यानंतरचा तो लग्नेश आणि आत्ता गोचरीने जेव्हा प्रश्न विचारला त्यांचा लग्नेश, त्यातला फरक मला नाही पाहायला पाहिजे. तो पाहून मला मार्गदर्शन करावं लागतं. आता कुठलाही मुलगा हट्टीपणा करणारा व्यवहार आहे, मग तोच गुरुचं कारकत्व आहे, तेच रवीचं कारकत्व आहे, मंगळाचं कारकत्व आहे. हा काय करतो मग? आणि त्याच्यासाठी लोकांना बालरोग समुपदेशाने लोक घेऊन जातात, दंगा का वाटतो. आणि हा प्रश्न काय आहे त्याचं कारण लक्षात घ्या. कोरोना काळानंतर जी मुलं जन्माला आली, ज्योतिषशास्त्राचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. जी आली आहे किंवा त्या पद्धतीने विचार केला, त्या काळानंतर ज्यांचे जन्म आहे त्यांच्यामध्ये हा व्हायरस आला. आणि हा व्हायरस बुधाच्या माध्यमात आहे. त्या मुलांची बुद्धी तेज आहे, ताकद खूप आहे. कारण मंगळ, कारण जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसच्या निर्मितीतून निर्माण झालेली मुलं, मी त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या मुलांकडे पाहावं लागेल मला. त्यांचा लग्नेश पाहावा लागेल. लग्नेश का पाहायचा? इच्छाशक्ती, त्यांची बोलण्याची धमक कुठून पाहणार तुम्ही? वाच्या सिद्धीचं स्थान कुठलं आहे याचा विचार करावा लागेल. वाच्या कुठून बोल त्याचा विचार करावा लागेल. त्यांच्या कानावर काय पडते याचा विचार करावा लागेल. मला तृतीय स्थान, मला लाभस्थानचा विचार, मला द्वितीय स्थान, व्ययस्थानचा विचार करावा लागेल. कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही, या व्यक्तीला कशा पद्धतीने दिशा द्यायची. कारण त्या मुलाला तर काही समजत नाही. मुलाला कोण लागणार आहे? आई वडील लागणार. आई वडील त्याच्या इच्छेप्रमाणे मुलाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही डेव्हलपमेंट तो मुलगा करतोय की नाही, करत नसतो, म्हणून लोक येत असतात. त्याच्यात सामाजिक कारणं खूप आहेत. दोघे आई वडील नोकरीला असतात, आजी आजोबांकडे ठेवायला तयार नसतात, डे केअरमध्ये मुलांना ठेवलं जातं.
ते व्यावहारिक गोष्टी भरपूर आहे त्याच्यामध्ये. कारण आजी आजोबांकडे ठेवायची इच्छा नसते. आणि इच्छा झाली तर पहिल्यांदा काय असतं, मुलीच्या आईकडे ठेवायची इच्छा असते, मुलाच्या आईकडे ठेवायची इच्छा नसते. हा कन्सेप्ट बदलावा लागेल तुम्हाला. म्हणजे त्यांच्यावरतीचे प्रभाव कोणाचे पडतात. डे केअरमधले प्रभाव ज्या पद्धतीने असतात, डे केअरमधले तर सर्व वैशिष्ट्य म्हणजे असे की तिथे जी डे केअरला बाई असते तिची मुलं दुसऱ्या डे केअरमध्ये असतात आणि डे केअरमध्ये काम करत असते. ही काम काय करत असते, इथे पैसे मिळतात 10,000 रुपये आणि त्यातले 2,000 रुपये त्या आपल्या मुलाच्या डे केअरमध्ये. म्हणजे इकॉनॉमिक वरती या ठिकाणी या मुलांच्या म्हणजे तृतीयेश आणि व्ययेश पाहणं, लाभेश पाहणं फार महत्त्वाचं. तो लग्नेशाशी काय करतो, किती दिवस राहणार आहे आणि त्याच वेळी त्याला कुठली बी दशा चालू. मग जो गोचरीचा ग्रह जेव्हा मेष लग्न असेल तर तृतीयेश बुध झाला. मेष लग्नाला नेहमी तृतीयेश बुध येणार आहे. आणि लाभेश कोण येणार, विचार करा तुम्ही. शनी येणार. शनी बुधाचा मित्र आहे. या पत्रिकेतला योग कुठला आहे तो पाहिलं बघा. याची बुद्धी तल्लक आहे. पण तृतीय स्थानाचा ओरिजिनल मला मंगळ आहे. मग हा मंगळला लग्नेशाशी काय करतोय पाहावं लागेल. तृतीयशी काय करतो पाहावं लागेल. मंगळ बुधाचा शत्रू आहे. बुध बुद्धी आहे आणि मंगळ पराक्रम म्हणजे दांडगाई. लहान मुलांनी दांडगाई म्हणाली. ही दांडगाई आणि बुद्धी याच्यात ताळमेळ नसतो. आणि तो लग्नेश कोण मंगळ झाला. हा लग्नेश जो मंगळ आहे हा बुधा शत्रू असल्यामुळे डोक्यातला विचार वेगळा आणि ऐकू भावी. तृतीय स्थान आणि लाभस्थान हे कामाचे स्थान. त्या मुलांवर काय आपत्ती आपण काय त्यांच्यासमोर ठेवतो याच्यावरती ते ऑब्झर्व करत असते, स्वीकारत असते. आणि स्वीकारण्यातून ते व्यक्त करण्याची भाषा द्वितीय स्थान आणि व्ययस्थानामध्ये. तो व्यक्त करायला जातो आणि ते व्यक्त करणं योग्य वाटत नाही म्हणून मुलांच्या आईवडील याच्यामुळे डॉक्टरचे ट्रीटमेंट चालू होते. मी कुठली ट्रीटमेंट देते, मी फक्त ग्रहांच्या या बुध मंगळाचा बदल करत गोचरीन कसा बदलली तसे तसे टप्पे त्यांना आखून देतो. त्या टप्प्यात कसा फरक पडला हे पहा. आपोआप त्या ठिकाणी बदल. हा लहान मुलांच्या मधला आजच्या काळामध्ये दिशा देण्यासाठी ज्योतिषाचा उपयोग या पद्धतीने करण्याची आवश्यकता असं वाटतं. थोडा वेगळा विषय वाटेल तुम्हाला कारण हा विषय कोणी मांडतच. मी टप्प्याप्रमाणे जातो. या ठिकाणी 5 वयापासून जेव्हा तो पहिलीच जातो, फर्स्ट स्टँडर्डला तो इंग्लिश स्कूलमध्ये, फर्स्ट स्टँडर्ड टू 9th स्टँडर्डपर्यंतचा विचार जेव्हा 13 वर्षापर्यंत होतो. 5 ते 13 वर्ष 14 वयाला तो 10वीला असतो. वर्ष वया नाही गेलं. ही त्यातली फॅक्ट लक्षात. या 9 वर्षामध्ये कुठल्या कुठल्या ग्रहांची भ्रमण येतात ते पाहायला नको आपल्याला. कधी कधी कुठला ग्रह कधी येतो गोष्टीने पाहायला नको. ओरिजिनल पत्रिकेचा आहे तो मान्य मला. पण तोच ग्रह कसा येतो कारण 5वीपासून पहिलीपासून अभ्यासाची दिशा बदललेली आहे. ती ज्योतिषशास्त्रात बसवण्याची आवश्यकता आहे. ती बसवण्याची कला आपण घेतली पाहिजे, बदललं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की शास्त्राचे नियम ग्रह तेच, पण नियम अप्लाय करायला शिकायचे आणि अप्लाय करून ते बदलायचे. या ठिकाणी चतुर्थ स्थानाचा जोर का द्यायचा, कारण आईचा इफेक्ट या काळामध्ये मुलांवरती जास्त असतो, वडिलांचा नसतो. कारण वडील चॉकलेट घेऊनच देणार आणि आई म्हणणार दात खराब होणार म्हणून चॉकलेट घेऊन. म्हणजे त्या मुलाबाई दोघांमधला वाद त्या मुलासमोर झाला की मुलगा चॉकलेट मागणार आणि वडील देणार. मग का दिलं म्हणून वाद. मग हा वाद त्या मुलासमोर येतो वयाच्या 5 ते 8 मध्ये. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याचा आजी आजोबा असतील तर अजून होतो कन्सेप्ट ह्याच्यातलं व्हायला. मग या वयात त्याची डेव्हलपमेंट कशी होणार. मग पंचम स्थानाचा विचार करायला लागेल. तो खेळत असतो, त्याला बॉल बॅट आणून दिला जातो म्हणून तो घरातली काचही फोडतो आणि घरातच खेळावं लागतं. ग्राउंडवर पाठवायला तो पैसे द्यावे लागतात. पूर्वीच्या काही पैसे द्यायची जळूनची ग्राउंड प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागतात. ही फॅक्ट आहे. या काळातली डेव्हलपमेंट पाहायला पाहिजे आपल्याला. ती ग्रहांची गोचरी ग्रहांची कारकत्व तीच, पण त्या मुलाला कशा पद्धतीने लागतं. पण त्या मुलाला तर मी मार्गदर्शन करू शकत नाही. मला त्या आईवडिलांना सांगावं लागतं. म्हणजे मला दशमस्थानाचा विचार म्हणजे रवीचा विचार करावा लागेल, चंद्राचा विचार करावा लागेल. त्यातला म्हणजे डेव्हलपमेंट कशी करायची त्या व्यक्तीचे पाहावं लागेल.
हे त्या आईवडिलांना समजून सांगायला लागलं मला. मग त्याच्यात मग पुढे जावं लागतं मला की आईचं डोकं काय आहे आणि बापाचं डोकं काय आहे. मी त्यांचे लग्नच पाहतो की यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आपल्या पंचमस्थानाकडे, बापाचा दृष्टिकोन काय आहे पंचमस्थानामध्ये संतती पाहण्याचा आणि आईचा दृष्टिकोन. त्या दोन दृष्टिकोनातून पुढे जावं लागेल. तो विचार करून त्या जातकाला दिशा द्यायची, त्या आई वडिलांना मला दिशा द्यायची मुलासाठीची. मुलाला दिशा देण्याचं काम असतं. त्या मुलगा आता जे त्याच्या कानावर पडणार किंवा त्याच्या समोर जे घडणार, शाळेमध्ये जे घडणार, घरात घडणार किंवा बाहेर घडणार, त्याचे परिणाम त्याच्यावरती होणार. मग हा जो भाग आहे डे केअरमधला भाग आहे. डे केअरमध्ये कशा पद्धतीने आहे याचा विचार करा. डोळ्यातून या गोष्टी जात नाही. डेव्हलपमेंट 8 वर्षानंतर चालू होतं. शास्त्राच्या नियमाप्रमाणे 8 वर्षानंतर जातकाची डेव्हलपमेंट चालू होते. मग 8 ते 14 ही 6 वर्ष विचारात घ्यावे लागतील आपल्याला त्या सगळ्या दिशेने. कुठल्या पद्धतीने आता पंचमस्थान ऑपरेट होणार आहे, कुठल्या पद्धतीने तृतीय स्थान ऑपरेट होणार आहे, हा विचार मला करावा लागेल. तृतीय स्थान लग्नेश आणि पंचमस्थान कसं ऑपरेट, कुठल्या ग्रहांच्या अंमलाखाली, कुठल्या ग्रहांच्या कारकत्वाखाली येते, कुठल्या ग्रहांबरोबर त्याची युतियोगता येते, कुठल्या ग्रहांबरोबर दृष्टी येते, त्याच्या ओरिजिनल पत्रिकेत आणि गोचरीने आलेल्या पत्रिकेत. आणि गोचरीने ज्या पद्धतीने ती येत असेल, नकारात्मक असेल त्याच्याकडे थोडं काळ दुर्लक्ष करा. सकारात्मक असेल तेव्हा त्याला सांगा. हे मार्गदर्शन जेव्हा करू तेव्हा त्या बालकाच्या वरती दिशा मिळते. भूमीपर्यंतची दिशा या पद्धतीने पाहण्याची आवश्यकता आहे. ती पाहणं आज आपल्याला का काळाची गरज आहे. काळाच्या गरजेप्रमाणे शास्त्र नाही. माझ्याकडे खूप केसेस आहे. CA झालेल्या लोकांनी मुलांच्या केसेस मी करतो डेव्हलप. मी फक्त त्या ठिकाणी त्यांची गोचरी पाहतो. त्या काळामध्ये लग्नेशाशी तो काय करतो, आईचा इम्पॅक्ट किती आहे, वडिलांचा इम्पॅक्ट किती आहे, हा त्यातला विचार मला करावा लागतो. कारण त्या जातकाला काही समजत नसतं. माझ्यावरती असा विषय कधी कोणी मांडला नसतो. या दृष्टीने विचार करण्याची धारा पडतात. मग या ठिकाणी 13-14 आपण ज्या 6 वर्षाच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दशा येणार आहे, महादशा कुठली असू द्या, अंतर्दशा आणि विदशा कुठल्या येणार ते पहा. त्याच्यापेक्षा गोचरी पहा. कोणाचा इम्पॅक्ट, आईचा ऐकतो का मुलगा, बापाचा ऐकणार आहे का, शिक्षकांचा ऐकणार आहे का, आजीबाजांचा ऐकणार आहे, सगळं काढता येतं आपल्याला. पण ती स्थानं दिलेली आहे. त्या स्थानाचा मालक हा त्या जातकाच्या लग्नेश आणि राशीस्वामीचा कोण आहे, मित्र आहे का शत्रू आहे. मित्र असेल त्याचं मित्राचं जास्त ऐकलं जाणार, शत्रू असेल त्याचं ऐकलं जाणार नाही. मग आपल्याला एका आईवडिलांपैकी कोणाला तरी एकाला सांगायला वाटतं की गप्प बस तू शत्रूला करून ठीक आहे. ही डेव्हलपमेंट जेव्हा आपण करू शकू त्याच्या बालकाची एक डेव्हलपमेंट होईल. याच म्हणजे आजच्या काळातला प्रश्न आहे. लोकांना सगळी क्रिकेट टेनिसमध्ये टाकायची वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून इच्छा आहे. इच्छा आजच्या काळामध्ये, कारण समाज तसा आहे. समाजाप्रमाणे मला पाहावं लागेल. मग टाकायचं की नाही त्याची एच पहा. मंगळ असेल मैदानी खेळाकडे अप्रोच व्हा, बुध असेल बुद्धीच्या खेळाकडे अप्रोच व्हा, गुरु असेल ज्ञानाच्या खेळाकडे अप्रोच ना कुठल्याच्या त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे हा या ठिकाणी पाहणं, चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागेल, चांगल्या पद्धतीने काम करायला लागेल. ही त्यातला ॲटिट्यूड आईवडिलांना समजून सांगण्याची आजच्या काळाची आवश्यकता आहे. कारण हे प्रश्न आज आवासून आलेले आहेत. आपण तेच विचार करतो ज्योतिषात, बाकी काय करायचे. हा एक नवीन विचार तुमच्यासमोर आणतो. कारण माझ्याकडे जे येतात ते केसेस, या केसेस 2015 नंतरच्या केस, 2012 नंतरच्या केसेस, या केसेसमध्ये मला या गोष्टी दिसतात. आणि मी त्या ठिकाणी 6 वर्ष त्यांना बरोबर गाईड करून त्या ठिकाणी त्या मुलाची ज्या क्षेत्रात डेव्हलपमेंट होणार आहे त्याची पायाभरणी करतो, त्याची पायरी तयार करतो. मग ही पायरी जेव्हा मी तयार करतो तेव्हा 10वीच्या वेळी मला वेगळा विचार करावा. 10वीपासून वयाच्या 15 वर्षापासून 22 वयापर्यंतचं शिक्षण, 7 वर्षाचा काळ. मग 10वी 12वी कुठली साईड, मी तर माझे स्पष्ट कुठल्याही मुलांच्या आईवडिलांना सांगणं असतं. 9वीत कोणी मला विचारलं, मी सांगतो अजिबात मुलांना अभ्यास करायला लावू नका, खेळू द्या पाहिजे थोडा उद्योग करू. 10वीत गेला की बेटा
कारण 1 वर्ष मोकळं वातावरणातून तो अभ्यासाकडे येतो, तेव्हा तो मनापासून अभ्यास करतो. जेव्हा बॉज्रेशन खाली असतो तेव्हा तो मनापासून अभ्यास 10वीत करतो. 1 वर्षाची गॅप द्या. अभ्यास तो करणारच आहे, गॅप द्या. सूचना कमी करा, सजेशन कमी द्या. त्याला बसवा कमी वेळ, त्याला जेव्हा बसवतो तेव्हा बसू द्या. मग आपल्याला स्वतःच 10वीमध्ये गेल्यानंतर की या मुलाचा लग्नेश आणि आशिष सावंत हा कोण आहे, आणि हा ज्या दिवशी मित्र असेल आणि त्याचं मित्राचं लग्न असेल ते 2 तास अभ्यासाला काढून द्या. मी देतो काढून. हे सोपं काम आहे आपल्याला. 2 तास त्याचा अभ्यास तल्लख बुद्धीने झाला आजच्या काळात, कारण आमच्या काळासारखा अभ्यास नाही. आज ऑब्जेक्टिव्ह फक्त पाठांतर. पण त्यांनी मन लावून ते पाठांतर केलं तर त्याची दिशा योग्य ठेवली. मग 10वीच्या वेळी ध्येय घडलं 2 वर्ष 11वीला परत त्याला मोकळं सोडा आणि 12वीत परत विचार करा. आम्ही काय करतो, 11वीतच त्याला सगळे क्लासेस लावून टाकतो, त्याला अडकून टाकतो. ही मुलं पुढे डेव्हलप नाही होत. आज सगळी मुलं इंग्लिश शाळेत जातात, पण CBSE बोर्ड असू द्या नाही ते महाराष्ट्र बोर्ड असू द्या, मराठी शाळेत मुलं असतात तीच पहिली येतात. इंग्लिश शाळेतली पोरं कधीच पहिली येत नाही. वस्तुस्थिती लक्षात घ्या. कारण मातृभाषेतून जे समजतं ते दुसऱ्या भाषेतून ऐकू नाही. ॲक्च्युअली लक्षात. मग हा कोणाकडून येतो? हा एक शिक्षक, टीचर कुठून काढणार? ज्योतिषशास्त्रात टीचरचं स्थान कुठलं जाणार? विचार करायची वेळ आपल्याला असते का? कारण टीचर खाली खूप आहे. डे केअरच्या आयाच्या खाली मुलं जास्त आहे आईवडिलांपेक्षा. दिवसाच्या 24,000 6 तास ते या लोकांच्या आधिपत्याखाली असतात. म्हणजे 6 तासाची स्थान कुठलं बघायचं? ज्योतिषाचा कधी विचार केला आपण? आज करण्याची आवश्यकता आली. लाभस्थान पाहिलं, त्या व्यक्तीला पार्टनर कसा मिळणार शिक्षणासाठी? पंचमस्थान शिक्षणासाठी ते समजलं. लाभस्थान का? लाभेश कोण आहे? त्याला मिळणार आहे का चांगलं? डे केअरमधले चांगले मिळणार आहे किंवा कुठलं चांगलं मिळणार याचा विचार करण्याची आजच्या काळाची गरज. हा एक वेगळा विचार आहे तुमच्याकडे. हे पहा की त्या पद्धतीची त्या गोष्टीला मार्गदर्शन दिशा. आपल्याला त्या मुलाला दिशा द्यायची, त्या मुलाची दिशा पाहिजे. आता आईवडिलांची दिशा संपली 13 वर्षापूर्वी. आता त्याची दिशा आहे, त्याचं डायरेक्शन. आणि हे डायरेक्शन योग्य आपण 10वीच्या वेळी दिलं तो प्रश्न येत नाही. तो देण्याचा आपण प्रयत्न करावा. मग पुढचा विचार करतो मी. 10वीच्या वेळी जेव्हा डिसेंबरमध्ये तारखा डिक्लेअर होतात तेव्हा माझा पुढचा विचार मी टाईम टेबल घेऊन. मग टाईम टेबलमध्ये आपल्याला मिळालं कुठल्या वेळी दिवसाला कुठल्या वेळेमध्ये पेपरही करतो. कुठला पेपर कुठल्या ग्रहांचा आहे समजतो. तो ग्रह त्या पेपरच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कुठला आहे तो. तो निगेटिव्ह असेल तर त्याला आधीपासून अभ्यास करायला त्याचा जास्त लावता येतो. जो पॉझिटिव्ह असेल तर या विषयाचा रुटीन अभ्यास कर. जो निगेटिव्ह आहे त्याचा जास्त अभ्यास कर. तो टक्केवारीमधला फरक काढता येतो. आधी दिशा देण्याची वेळ आहे आज, आणि हे करता येतं. आता मला काल आता 7 तारीख आणि 10 तारखेला रीचेकिंगचा पेपर एक तास. मी त्या व्यक्तीच्या पत्रिकेत, त्या मुलाच्या पत्रिकेत पाहिलं की याच्या लग्नाची इच्छा कुठली पूर्ण होणार आहे ते बघतो. इच्छेचं स्थान ते असलं तरी त्याला लाभ मिळणार की नाही मला. लाभस्थानाला पाहणं. लग्नेश आणि लाभस्थानाचा योग ज्या दिवशी चांगला आहे ती तारीख घ्यायला लावली. येईल रिझल्ट पॉझिटिव्ह. आपोआप दिशा मिळाली, डायरेक्शन मिळालं. त्याच्या शिक्षणाचं पुढचं डायरेक्शन मला द्यायचं. तो विचार केला पाहिजे आज. म्हणून लाभस्थानाचा विचार करा. कुठल्या आधिपत्याखाली जाणार आहे हा त्यातला कन्सेप्ट आहे. म्हणजे 10वी झाल्यानंतर 12वीच्या वेळी आपल्याला त्यांना दिशा देता येते की कुठल्या साईडला जायचे. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स काय असतो शिक्षण वाचवायला शिकवतो त्याने तो. पण तो भाग तुम्ही घ्या त्या ठिकाणी.
12वीच्या वेळी पण त्याच्यापेक्षा त्यावेळी स्पर्धात्मक परीक्षेची दिशा द्या, कारण ॲडमिशन नाही मिळत. आणि इथे चुकलं पाऊल की कुठल्याही मुलाचं आयुष्यभर पाऊल चुकतं. त्यामुळे पूर्वीच्या काही 16 वर्ष धोक्याचा म्हटलं ही फॅक्ट लक्षात ठेवा. त्यावेळेचं वाक्य वेगळ्या माध्यमातून घेतलं होतं, पण आज खरंच आहे की 12वीच्या वेळी लाईन चुकली तर पुढे मुलगा 18 जातो तो माणूस, कारण त्याचं जीवन डिपेंडन्सी संपत चालली आईवडिलांची. 16 वर्षात तो स्वयंभू व्हायला लागला आहे, तो त्याची आवडी सांगायला लागला आहे. आईवडील नाही म्हणतात डॉक्टर व्हायला पाहिजे, डॉक्टर नाही होणार तर नाही होणार हे सांगा. रवी हा मेडिकलचा कार्यक्रम आहे. रवीचा लग्नेश पंचमेशाशी संबंध असेल, तृतीयाशी संबंध असेल तर हा मेडिकलकडे जाईल. मेडिकलची शाखा नंतर बघू आपण. पण तृतीयशच लागत नसेल रवीशी संदर्भात तर त्याला जर परीक्षेत मार्कच मिळणार नाही तर ॲडमिशन कुठून मिळणार. मग हा त्यावेळेस ती गोचिरी पाहायला नको. तुम्ही जेव्हा मार्गदर्शन देणं गोचिरी पाहायला नको आपल्याला. ती गोचिरी पण त्या व्यक्तीला बसलाय मान्य मला. आपल्याकडे 2-3 महिन्याचा काळ आहे ना, आपण त्या मुलाला लग्नेशाप्रमाणे डेव्हलप नाही करू शकत. कारण कायम लग्नेश खराब राहणार आहे का, कायम पंचमेश खराब राहणार आहे का. जेव्हा तो सकारात्मक पॉझिटिव्ह असेल त्या काळामध्ये आपण त्याला अभ्यास करायला लावायची ताकद आपण देऊ शकतो की नाही. दिशा, याला दिशा म्हणतो. ही दिशा द्या, त्या मुलाचं कल्याण होतं आणि त्याचं झाल्यानंतर घरात आनंद येतो ना. कन्सेप्ट लक्षात घ्या छोटा. याला मी डायरेक्शन म्हणतो आजच्या काळात. नंतरच्या गोष्टी नंतरच्या आहे. इथेच पाऊल माझं चुकलं नाही पाहिजे त्या जातकात. ही कन्सेप्ट आहे. मग कुठल्या क्षेत्रात जाणार ते नंतर ठरवा. आणि 12वीशिवाय क्षेत्र ठरवता येत नाही आजच्या काळात. म्हणजे तो विचार आपण केला तर योग्य दिशा देऊ शकतो नाही. आणि ही काळाची गरज आहे. म्हणजे आईवडिलांचं मार्गदर्शन वयाच्या 13 वर्षापासून 13 नंतर आईवडिलांना सोडून मुलाच्या पत्रिकेचा विचार करून त्याच्या पत्रिकेचा लग्नेश पंचमेश तृतीयेश पाहून त्याला डायरेक्शन देण्याचं काम आपण केलं पाहिजे. दिशा देण्याचं काम केलं पाहिजे की कुठल्या साईडला तुझा. भाषेला जा का, जर्मन शिकायला का, फ्रेंच शिकायला जा, काय शिकायला. मग समाजरचनेत ज्या गोष्टी आत्ता चालू आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आपल्यातून अभ्यास होतो. यावर्षी 18 कोर्सेस नवीन सुरू झाले महाराष्ट्रामध्ये. आपण विचार करतो, मी जॉईन करतो. पण तो ग्रहांना बसवतो. मंगळ हा पराक्रमाचा कार्यक्रम म्हणल्यानंतर मंगळाच्या अंडरमध्ये जे जे कोर्सेस येतील ते बसवतो. बुधाच्या अंडरमध्ये जे जे येतील ते बसवतो. नुसतं कॉम्प्युटर असं नाही हो. कॉम्प्युटरमध्ये भरपूर प्रकार आहेत. नवीन झाले की ॲप चालू करायचं शिक्षण आहे. ॲप कसं चालू, ड्रायव्हरचं शिक्षण आहे. आज बदलली आहे. कला क्षेत्राचं शिक्षण आहे. आज फोटोग्राफी हे शिक्षण आहे मोठं. विचार करावा लागेल. ज्या ना डिग्रीपेक्षा 12वी त्याचा शुक्र चांगला असेल, 3-5 लग्नेश आणि राशी स्वामीशी 2 साल जायचा चांगला संबंध असेल, शुक्र संबंध असेल, त्या व्यक्तीची इच्छाशक्ती जी तिकडे त्याला ज्या दिशा डायरेक्शन, ज्या फोटोग्राफीचं शिक्षण. कलेच्या क्षेत्रात जाऊ द्या. आपण कला म्हणतो, चित्र काढणं. माझ्या समोर जायची मुलं ती, मला खूप आनंद द्यायचा त्या काळात. 3 मुलं जायचे. आज ते मोठे चित्रकार आहेत. त्यांचे एक एक चित्र जहांगीर आर्टमध्ये 20-20, 25-25 लाखाला विकलं. फॅक्ट सांगतो तुम्हाला. मी मध्ये कोथरूडमध्ये बंगला आहे मोठा, मला वाटलं बंगला आहे म्हणून मी तिथे गेलो होतो. गेल्यानंतर चढल्यानंतर माझी आर्ट गॅलरी होती. दाढीवाला माणूस होता तो. 88 इंचीची जुनी माणसं ती पूर्ण चित्रातून म्हणून उतरलं शोधे चित्र काढतात. पण ते मुलांना त्या पद्धतीने शिकवत होते. ते पण त्यांनी आता परिश्रम बघून त्यांची सबन त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या चित्राची आणि त्यांच्या स्वतःच्या चित्राची किंमत 7 कोटी रुपये झाली. कुठे डायरेक्शन द्यायचे ठरवा. नुसती डिग्री जे चाललं आहे, डिग्रीला 0 किंमत आहे आज. डिग्रीवरची नोकरी मिळत नाही, फक्त दिसण्यासाठी डिग्री. ही फॅक्ट लक्षात घ्या. हे डायरेक्शन द्या आजच्या काळात ज्योतिषाचं. विचार करा.
हे ज्ञान आहे. खेळ हा मोठा शिक्षण झाले आहे. एक प्लॅन आहे त्यांच्या मुलाला मी ते शिक्षण द्यायला. आता तो मुलगा परदेशात लंडनमध्ये चालला क्रिकेटच्या खेळात. डेव्हलप होतो ना माणूस, पण खेळाकडे आपण त्या अंगाने पाहतच नाही. आता पाहावं लागेल, आता पाहावं लागेल आपल्याला. कारण नवीन पिढी, कारण जी 2015 नंतर जन्मली त्यांच्या पिढीमध्ये हा विचार करावा लागेल. मी 2012पासून म्हणतो नाही मी, कारण माझे 10-10 वर्षाचे टप्पे असतात. पण 2012चा मुलगा आत्ता करीत 10वीत जातो. इथे म्हणजे 2012 सालच्या पत्रिकेतले ग्रह आणि आजचे येणारे ग्रह याचं मॅचिंग जेव्हा तुम्ही कराल, कारण त्याचा ॲटिट्यूड तयार होतो. तो ॲटिट्यूड डेव्हलप होत जातो 5 वर्षानंतर. मग 6 ते 13 वर्ष तो डेव्हलपमेंटमध्ये असतो आणि 13 नंतर त्याला डेव्हलपमेंटचा दिशा द्यायची असते, डायरेक्शन द्यायचं असते. मग आता येणारे पुढच्या 5 वर्षातले ग्रह पाहिजे, ही कन्सेप्ट द्या, तर तुम्हाला डायरेक्शन देता येईल. हे पहिलं डायरेक्शन आहे. इथेच चुकायचं नाही म्हणून द्यायचं आहे मला. आणि इथेच आज नुकसान होतं विद्यार्थी मुलांचं, आणि पुढे ती वाह्यात होतं. म्हणून पहिलीच दिशा योग्य दिली. पहिलं आईवडिलांना 5 वर्षाच्या वेळी दिशा देणं काम आहे. 13 वर्षापर्यंत आईवडिलांचा 50% भाग आणि मुलाचा 50% भाग, आणि 13 नंतर 22पर्यंत मुलाचा 100% भाग, आणि त्यातला 20% भाग आईवडिलांचा, आणि तो इकॉनॉमिक भाग तिथे बघावा लागला. आईवडिलांचं द्वितीय स्थान काय करते विचार करायचा, वेगळ्या पद्धतीने लावला आहे. पटत असेल तर ठीक आहे, नाही तर थांबतो मी. कोणाला काय विचारायचं इथपर्यंत विचार. कोणाला काय विचारू शकतात. विचारायचं आहे का कोणाला, का पुढे जाऊ? दिशा समजतीये काय पण तुम्हाला? एका भागात होणार नाही आजपर्यंतचा विषय, टप्प्याटप्प्याने. पहिला आज हा विषय घेतो, एकूण 6 विषय, 6 लेक्चर अशीच होणार नाही. मी टप्प्याटप्प्यात जाणार आहे. मी आता 16 ते 22 हा कन्सेप्ट धरून चालायचा, कारण हाच पाया मला मजबूत करायचा ज्योतिषशास्त्र, आणि आज त्याची आवश्यकता आहे म्हणून सांगतो. मजा साईन. मग काय पाहायचं तेवढं डोक्यात ठेवा. लग्ने तृतीयेश पंचमेश, आणि आईवडिलांसाठी द्वितीयेश आणि लाभेश पहा. कारण पाठबळ, मानसिक पाठबळ असतं, ते इकॉनॉमिक पाठबळ असते, घरातलं वातावरणाचं पाठबळ असतं, या गोष्टी पाहणार. आणि नेमकं याच वेळी ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मतभेद असतात तिथे मुलांवर परिणाम होतात याच लोकांना. हा एक भाग तुम्हाला पाहावा लागणार आहे. हा मोठा भाग आहे. ज्यांची लग्न झाली 2000 नंतर, त्यांची मुलं आज या ठिकाणी या वयाची येतात, मुलगा पाठीचं, त्यांच्यातले मतभेदाची दरी किंवा त्यांच्यातली गोष्ट ही मुलांवर आल्यानंतर मुलांवरची जी दिशा बदलते, हा एक विचार वेगळा करावा लागेल. हा त्यांना फार मोठा विचार करावा. एकमेकाशी गुंतवणूक आहे एकमेकाची, भले ती व्यावहारिक असेल आजच्या काळात. कारण आत्ता जी मुलं जन्माला आली 2012 नंतर, हे सगळ्यांचे लग्न झाली 2002 नंतरची लग्न झाली. 2002 ते 2012 नेमका इकॉनॉमिक फॅक्टर बदललेला होता. त्यामुळे स्त्री पुरुष दोघंही कामाला गुंतले गेले, ही फॅक्ट होती. आणि त्या जमल्यामध्ये संततीचा निर्मिती झाली, लग्न झालं. त्यामुळे त्यातले टेन्शन हप्त्याची ही घरापर्यंत येऊन मुलांवरती परिणाम करायला लागली आणि मुलांची दिशा बदलली. हा त्यातला भाग. त्या ठिकाणी आईवडिलांच्या पत्रिकेचा असा विचार नाही,
करून करावं लागतं. पण चतुर्थ समजा मुलाचाच खराब असेल तर आई असते, पण आईचा अधिकार किंवा प्रेम कमी असतो. दशमेश खराब असेल आणि रविशीचा अशुभ असेल, बापाचंच कमी पडतं. ही कन्सेप्ट घ्या. आईवडिलांची पत्रिका पाहायची जरुरी नाही आपल्याला. कारण काय त्याचं लक्षात घ्यायचं की तुम्हाला त्या ठिकाणी त्या वयाचा विचार करून 16 ते 22 नेमके हे रवी चंद्र कशा पद्धतीने चंद्र जर 2.25 दिवसांनी बळपटणार मला लागेल, पण त्याच्या अशुभ राशी म्हणजे बुध, म्हणून चतुर्थांना बुध दिलेला आहे. आई एक मुलाची मित्र असते किंवा मुलगा ज्ञानाप्रमाणे आईचा मित्र असतो. म्हणजे बुधाकडून जेव्हा चंद्राकडे पाहत तेव्हा मुलाचं प्रेम असतं आणि चंद्राकडून बुधाकडे पाहत तेव्हा आईचं प्रेम असते, लक्षात. तसं दशमामध्ये रवी शनी आहे. रवी चांगला असेल तर बापाचं प्रेम जास्त असतं, शनी चांगलं उच्चित असेल तर मुलाचं प्रेम त्याच्यावर चांगलं असतं. ते त्याच्या पत्रिकेवरून ठरवता येतं ना तुम्हाला. आईवडिलांच्या पत्रिका घेण्याची आवश्यकता नाही. इम्पॅक्ट कोणाचा आहे, तो इम्पॅक्ट 6 वर्ष कोणाचा राहणार आहे याच्यासाठी दशा येते, गोचरी येते. बघा, पण तिन्ही ग्रह जे दिलेले आहेत ते का दिलेले छोटे काळ त्याला. चंद्र 2.25 दिवस दिला, रवी 1 महिना दिला आणि बुध 1 महिना दिला, पण शनी 2.5 वर्ष दिला. म्हणजे या ठिकाणी जे 2.5 वर्ष बापाची मतभेद झाले, बापाची चुकीची लाईन मिळाली, ते एक टप्पा खलास होतो ना, एक त्याची लाईन ऑफ थिंकिंग खलास होते. हा विचार नीट तुम्हाला बारीक करता येईल. पण याचा सगळ्याशी लग्न राशी समशी योग पाहणं प्रत्येक वेळी महत्त्वाचं आहे. ते तुम्ही नेहमी विसरणार मला माहिती आहे, कारण तुम्ही फक्त जगाच्या सांगितले स्थान, इच्छा मन त्या स्थानाशी काय करतो याच्यावरती कुठलाही निर्णय अवलंबून असतो, कुठलंही डायरेक्शन अवलंबून असतं. दुसरं नसतं कधी लागतं. डायरेक्शन घ्या, ह्या देण्याची आवश्यकता आहे. बरोबर 22 वेळा तो चांगला तयार होतो. मग पुढचा प्रश्न आहे, ज्योतिषात तुम्ही करू शकता का. मला आज आता आनंद आहे, मला तुम्ही तुमच्याशी शेअर करतो. कोणाला 20चं काम झालं, दिलेल्या तारखेला झालं, कुठल्या तारखेला जा हे सांगू शकतो ज्योतिषातून आपण. काळाची गरज आहे की ट्रम्प काय करतोय त्याची मला घेणं नाही, त्याच्या पत्रिकेशी घेणं. ट्रम्पने आज निर्णय घेतला काय, त्याचा अभ्यास नीट करा. इकॉनॉमीमध्ये करेक्ट 30 वर्षापूर्वीचा निर्णय बघा अमेरिकेत, त्याच्या आधी 30 वर्षापूर्वीचा निर्णय बघा. कन्सेप्ट का तुम्हाला कळेल की का घडते. याची एक ग्रहांची स्ट्रॅटेजी आहे, ग्रहांचा काळ आहे, त्याच काळामध्ये घडत असतं. म्हणून ज्योतिषशास्त्रातून कुठल्याही गोष्टीला डायरेक्शन देता येतं. पण आम्हाला डायरेक्शन देण्याची इच्छाच नाही आहे, कारण आम्हाला फक्त कालच योगच नाही. माझ्या कुठेही भाषणात तुम्हाला रावतेच येणार नाही. तुम्हाला कालच उपयोगाशिवाय काही सुचतच नाही. काय जमून नाही लहानपणी शांती करून. शांतीने मुलं चांगली होतात तिचा अभ्यास करायलाच नको ना. काय जरूर तुमचं पोट भरण्यासाठी तुम्ही जास्त. काल एक नवीन तरुण मुलगा मला बोलला, ज्योतिष नाही बोलला, तो म्हणाला सर एक तुम्हाला विचारू का. काय पूर्वी तुमच्या काळामध्ये फक्त गणपती आणि दिवाळीला सगळ्या गोष्टी असतात, आता दर महिन्यात आल्या म्हणाले. कुठे गजानन महाराज, कुठे शिर्डी साईबाबा, कुठे शंकर महाराज, कुठे राम श्रीराम, कुठे काय दर महिना काहीतरी दुर्घोष चालू आहे. म्हटलं अरे तो दुर्घोष इकॉनॉमिक दुर्घोष आहे, तो चालूच आहे अजून. म्हटलं पण चालू चुकीचं आहे, म्हणजे चुकीचा ज्ञानाच्या दृष्टीने चुकीचा आहे, व्यावहारिक दृष्टीने योग्य. पण कसं आहे म्हणजे हे कार्यक्रम घेण्यामुळे लोकांना पैसे मिळतात, त्यांची गरज आहे, त्यांचं कुटुंब चालतं, तिची ती कन्सेप्ट नसते. म्हणून ज्योतिषाचं समाज रचनेप्रमाणे ग्रहांचा जेव्हा तुम्ही विचार करा, समाज रचनेतल्या प्रश्नांना ग्रहांची कारकत्व लावा, तेव्हा त्या व्यक्तीला डायरेक्शन दिशा देते. समाज रचनेप्रमाणे तुम्हाला लावायला पाहिजे. का नाही लावायची समाज रचनेप्रमाणे. पूर्वीच्या काळी आनंदाने कुठल्याही कार्यक्रमात स्त्री जायची, आलेल्या पाहुण्याला ओवाळायची, ती पैसे नाही घ्यायची.
पण आज एका ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा उद्या कार्यक्रम आहे एका निवेदनाने घेतले. त्यांनी सांगितलं प्रत्येक स्त्रीला त्यांनी 4,000 रुपये दिले साडी नेसून तिथे येऊन ओवाळायचं होतं. म्हणजे काळाप्रमाणे उत्तर. मी विचार केला इथं व्यवसाय हिला सगळ्या गोष्टी मिळतील का या व्यक्तीला, म्हणून मी मार्गदर्शन केलं. पण जे गणितं बघा कुठं म्हणजे इकॉनॉमिक गोष्टी तुमची समाजाच्या प्रश्नाप्रमाणे मला शुक्राचं कार्यकर्त्व लावावं लागेल, मला बुधाचं कार्यकर्त्व लावावं लागेल. बुध व्यापार आहे, शुक्र कला आहे दिसली. कन्सेप्ट किती आहे त्याचा. आता सुरुवातीने फोन आला मला की साड्या घेतल्या त्या माणसांच्या साड्या आवडल्या नाही, म्हणजे पांढऱ्या साड्या रंगाच्या नाही, दुसऱ्या साड्या घेतल्या, झालं तिथं गोंधळ. म्हणजे कन्सेप्ट किती बदलतात. म्हणजे त्या त्यावेळेच्या पोझिशनवरती शुक्र बुधाचा विचार करून बुध आपण बुद्धी आपण त्या ठिकाणी मला आणि मंगळ, कारण दिसायला चांगलं पाहिजे. मंगळ हा दिसायला चेहऱ्यावरचे भाव मंगळ व्यक्त करतो, शुक्र नाही करत. म्हणून मंगळ शुक्राचा शत्रू आहे, कारण तुमचे भाव बदलत असतात आणि भाव बदलले त्या भावावरची गणित अवलंबून आहे. त्या हा वेगळा विचार करण्याची वेळ आहे. आता पुण्यामध्ये आम्ही पाहतो की आमच्या काळात कुठे आता कुठेही कुठल्या रोडला जा स्पोर्ट्सचे नुसते ग्राउंडच्या ग्राउंड 5-5 कोटी 10-10 कोटी घालून लोक उभे करतात. त्यांना पैसे मिळतात अतिशय करणारे करतात. कुठे स्पर्धा घेणारे वेगळे, आमके वेगळे, सगळा विचार नीट करावा लागतो. हा व्यवसाय म्हणून मला पुढे जातो. पण याच्यासाठी आधी शिक्षण आहे, खेळाचं शिक्षण घ्यावं लागतं, ऑर्गनाईज करायचं शिक्षण कोर्स असेल. त्याला मंगळ चांगला असेल, तिचे मंगळ चांगला असेल, पंचमीचे लाभेचे चांगला असेल, त्याला ज्या ना ते शिक्षणाकडे पाठवा, पुढे त्याच्यात यशस्वी होईल. आणि डायरेक्शन मेन आहे. नुसता शुक्र कलाक्षेत्र म्हणजे नुसतं कलाक्षेत्र नाही, शुक्रवार गुरुवाला एडिटिंगकडे पाठवा. बदल आहे, मूळ ग्रह एकच आहे, पण त्याला ॲडिशनल कुठले ग्रह जोडले जातात त्याच्यावरती त्या ठिकाणी त्याच्या 16 ते 22 म्हणजे शिक्षणाची दिशा फिक्स करता येते. आणि ही करणं आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आणि गरज आपण केली तरच आज आपण पुढे जाऊ शकतो. मी आज इथे थांबणार आहे. पुढच्या आठवड्यात त्याचा पुढचा भाग येईल. 5-6 आठवडे आपण एक एक भागाकडे जाऊ. तुमच्या शंका असेल तर मला व्हॉट्सअपवरती फोन करून विचारू शकता, टाकून ठेवा. फक्त ग्रुपवर टाकू नका, कारण ग्रुपवर का टाकू नका.